या ठिकाणी सकाळी आज पोच केल्यात आणि आपल्या गावाच्या वतीनं आपण एक 3-4 क्विंटल ज्वारी बाजरी घेऊन त्याच्या भाकरी केल्यात आणि एक 150 किलो 200 किलोच्या आसपास बेसन बनवलंय, शेंगदाण्याची चटणी बनवली, सुक्का मेवामध्ये आपल्या चिवड्याचे पाकिट असतील, तुमचं लोणचं असेल, फरसाणा असेल, अनेक प्रकारच्या चटण्या या सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या परीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या आणून दिल्यात आणि आपण एक यवत आणि यवत परिसराच्या वतीने 2 गाड्या ह्या ठिकाणी आपल्या उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांसाठी या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून आपण यवतकरांच्या वतीने आज आपण त्या गाड्या पाठवित आहे। त्या निमित्ताने एवढंच सांगायचे आता एक वेगळं बोलण्याचं ठिकाण नाही, त्याच्यामुळं आज आरक्षणापुरताच विषय असल्या कारणाने आम्ही तिथल्या बसलेल्या बांधवांना फुलाची पाकळी म्हणून यवतकरांच्या वतीने आणि इथले पंचक्रोशीच्या वतीने हे अन्नदान पाठवलेलं आहे। शासनाला तुमच्याकडून काय मागणी? शासनाला आमच्याकडून एवढीच मागणी आहे की आज 13 महिन्यापूर्वी जरांगे दादांनी त्यांना वेळ दिला आणि त्यांनी आपल्याला सांगितलं जो आम्ही नियमानुसार प्रयत्न करून बसवण्याचा प्रयत्न करतो आरक्षण, त्या पद्धतीने काही 1 वर्षामध्ये तशा काही गोष्टी घडल्या नाही। त्याच्यामुळं आता परत आंदोलनाचं हात्यार उपसायला लागलं आणि त्याच्यामुळे आता परत आंदोलनाला बसून मराठा समाजाला हे आरक्षण मिळलं पाहिजे हेच आता सगळ्या मराठा बांधवांची मागणी एवढंच सांगतोय। मराठा समाजाचे जे आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येक भागामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हे काम करत आहेत। यात आमदारांनी आणि खासदारांनी या आंदोलनाला बहुमताने पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे सरकारच्या मागणीकडे किंवा सरकारकडे ह्यांनी मागणी करावा असं जरांगे पाटलांनी जर सांगितलं तर तुम्ही तुमच्या भागातील आमदार असतील किंवा खासदार असतील यांना भेटणार का? आम्ही निश्चित चांगल्या कामासाठी सगळ्यांना भेटतो, कुणालाही भेटण्यात आम्हाला कुठलीही कमीपणा नाहीये। मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही कुणालाही भेटायची आमची तयारी आहे, कुणालाही विनंती करून आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देण्याची विनंती आम्ही कुणाला बी करू शकतो आणि मला वाटतं की सत्तेत बसलेल्या आमदारांनी त्याचा जर चांगल्या पद्धतीने विचार केला तर आरक्षण हे निश्चित मिळेल। बस। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा। एक मराठा लाख मराठा, एक हात मदतीचा, गरजवंत मराठ्यांचा लढा, अन्न पुरवठा आपल्या मराठा बांधवांसाठी। चलो मुंबई संघर्ष, सकल मराठा समाज दौंड तालुका। सगळे तुम्ही तिकडे जावा, जावा सगळे, जावा तिकडे, तिकडे जावा पलीकडे या तुम्ही गणेश महाराज, गणेश महाराज जरा सांगा सिस्टीम एकदा नाना गाणं लागा ना इकडे। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। म्हणो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलो मुंबई, चलो मुंबई। कापसे ओ गणेश महाराज 1 मिनिट घ्या ना।
पिठलं भाकरी येतं हे बघा. आवश्यक हे दोन पातील एका मी घेऊन मांडाई एका हे दोन एकसारखी आहेत, काय अडचण नाही.
फरसाण लाडू ए बाबा पाण्याला विकला भैया कसा नाव फरसाण एक हात मदतीचा संघर्ष पाटील भाकरी बांधतात कापडामध्ये जेणेकरून भाकरी चांगल्या राहतील. पाण्याचे बॉक्स, पाणी बॉटल सर्व जितका होईल तेवढ्या पद्धतीने अन्न पुरवठा हा होतोय.
गाडी झाली ना बाहेर एक मराठा लाख एक हात मदतीचा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या मराठा समाजासाठी चलो मुंबई सकल मराठा समाज दौंड तालुका मनोज जरांगे पाटील संघर्ष वाटणार कसं असं पाऊस मध्ये एकाने भरून जायचं पूर्ण एवढे होणार आपल्याला